अरे विकास, आज पण लेट. गुरुजी तू गप्प बस. तुला फक्त आता काल ना होईल. तू हात पुढे घाल. अहो गुरुजी, अहो त्याचं म्हणणं तरी आधी ऐकून घ्यावा. अहो विकास खरंच मेहनती मुलगा. अहो त्याचे वडील गेल्यानंतर त्याचं कोण पाठीराखच राहिलो नाही. अहो तो शाळेत येऊच्या आधी आंब्याच्या बागेत जाता, आंबे काढता, ते नेऊन बाजारात विकता आणि घर खर्चासाठी पैसे कमवता. गुरुजी, त्यांच्या मांगराकडच्या जमिनीचा ज्या दिवशी व्यवहार झालो आणि ता एका कळला ना, तेव्हापासून तिने ठरवला की चुलत्यान जरी जमीन विकली तरी माका माझी वडिलोपार्जित जमीन विकूची नाही तर राखूची आहे. अहो गुरुजी, सुट्टीच्या दिवशी गड किल्ले आणि समुद्रावर तो साफसफाई करता. अहो एवढाच नाही तर इथल्या निसर्गाची तो मशागत करता. एकांकिका, नाटक याच्या माध्यमातून तो समाज प्रबोधन सुद्धा करता. खरंच इतका समजूतदारपणा आजच्या पिढीत आहे. अहो कोकणात रेल्वे येली, इमानीला मान्य हा विकास होता. हो पण त्यासाठी आपलीच जमिनी आपण परप्रांतीयाच्या घशात घातलो ना तर उद्या आपल्या घरात पावण्यासारख्या रवाचा लागतो. परशुरामा, ह्या मात्र खरा. आज मराठी शाळा वाचवा, याबरोबर अजून एक संकल्प करूया. कोकण वाचवा.